तर 5 वर्षात 5,500 कोटी निधी आणला. त्यामुळे बापूला तरुणांचा खूप पाठिंबा आहे. हा आता त्यांची युती झाली आहे तिकडं कोणाची किती बी होते हो द्या बाप तरुणांचं रक्त फक्त बापूसाठी सहसळते. अशाला आमदार काय येत पण नाही आणि जात पण नाही, फक्त कोण मैत झालं का मातीला त्यांच्या भेटायला तेवढं येते. कुठं नारळ नाही, कुठं काय नाही, किंवा कुठल्या कामाचं उद्घाटन नाही, किंवा कुठला निधी आलाय मंजूर हे काहीच नाही. 1.5 वर्षात एक नारळ पण फुटला नाही. आणि नुसतं 55 वर्ष जी 5 वर्षात बापूने जी केलं का नाही, त्यांनी 55 वर्षात नुसतं राजकारणच केलं. दुसरं काय सुद्धा त्यांना येत नाही. सध्या युती झाली आहे दीपक आबांची शेकापची. काय ती पहिल्यापासूनच युती आहे. युती कधी नाही त्यांची, कायमच युती आहे. दोघं एकत्र आल्यामुळे ताकद वाढली नाही. काय सुद्धा फरक पडत नाही, काही सुद्धा फरक पडत नाही. लोक हुशार झालेले आहे, ती विकासाला मतदान करणार लोक. 50 वर्ष नाही ते काय 50 वर्ष नव कुसळ उगावती त्या रानात. निस्ती कुसळ उगावती. कुणी आणलं पाणी? बापून. होय. काम चालू आहे 100% काम चालू आहे. ती आता निमी झाली आणि राहिलंय थोडंच. आता डॅम करायचा राहिलाय, तेवढा डॅम होणार आहे. माझ्या रानात येणार आहे ह्या पठ्याच्या मला माहित आहे. नाही आता त्यांची युती पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच आहे. काय फरक पडत नाही हे काय नगरपालिका सांगोला नगरपालिकेला पण एकत्रच होती. सगळ्या तालुक्यानं बघितलंय, तुम्हाला पण माहिती आहे काय झाले काय घडले. त्यामुळे काय विषय नाही. 100% शहाजी बापूंचं पारडं जड आहे. हो. एकतपूरचं पाहता सगळ्या तालुक्याचं वातावरण शहाजी बापू पाटील आणि भाजप एकंदरीत. बाकी काय नुसतं हवा मोकळीच असते हवा त्यांची. दोघांची तर त्या युती झाली आहे. युती चालते ना, नगरपालिकेला पण युती चालते. नगरपालिकेत काय झालं, त्यांच्या हाताला काय चाललं नाही. सांगोल्यामध्ये शेकाप आणि शिवसेना शिंदेगट म्हणजे शहाजी बापू पाटील यांच्या गटामध्ये नेहमीच निवडणुकीमध्ये अटीतटीचा सामना राहिलेला आहे. सध्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या असून या सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील आणि भाजप हे एकत्र लढत आहेत. तर माजी आमदार दीपक आबा साळुंके आणि शेकाप यांची युती झालेली आहे. सध्या आपण आहोत एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणी नेमकं कुणाचं पारडं जड आहे, या ठिकाणी कुणाची हवा आहे, हेच जाणून घेण्यासाठी आज आपण एकतपूर जिल्हा परिषद गटातील लक्ष्मीनगर या गावामध्ये उभा आहोत. पाहूयात नेमकं या ठिकाणच्या नागरिकांची मतं काय आहेत ते. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? नवनाथ पवार. काय वातावरण काय सध्या एकतपूरचं? एकतपूरचं पाहता सगळ्या तालुक्याचं वातावरण शहाजी बापू पाटील आणि भाजप एकंदरीत. बाकी काय नुसतं हवा मोकळीच असते हवा त्यांची. दोघांची तर त्या युती झाली आहे. युती चालते ना, नगरपालिकेला पण युती चालते. नगरपालिकेत काय झालं, त्यांच्या हाताला काय चाललं नाही अजिबात, काय सुद्धा नाही. फक्त बापूचं काम बोलतंय ना. विकास झालाय भरपूर इकडं, भरपूर विकास झालाय. पाण्याचा, रस्त्याचा, पुलांची कामं झालेत, बंधाराची कामं झालेत. कुणाच्या काळात झालेत? शहाजी बापूंच्या काळात. सध्या काय नाही का होत? 1.5 वर्षापासून काय अजून नारळच फुटला नाही तर काय, अजिबात काय नाही. काय अजून नाहीच तर काय सांगावं, कुठलं उद्घाटन झालं म्हणून सांगायचं, काय सुद्धा नाही. काय सध्या कुणाचं पार्ट जड आहे इकडं? शहाजी बापूंचं अगदी वनवे. हो, तालुक्यात पूर्ण तालुक्यात युवक वर्ग पूर्ण शहाजी बापूंच्या पाठीशी आहे ना. भाजप आणि शहाजी बापू एकत्र असल्यामुळे काहीच अडचण नाही सध्या एकत्र. नगरपालिकेत विरोधात लढलेले. विरोधात लढले. नमस्कार. काय नाव आपलं? समाधान बाड. सध्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये तरुणांचा कुणाला पाठिंबा आहे? अर्थातच शहाजी बापू पाटील. हो. का, कशासाठी? कामाचा माणूस आहे. 5,500 कोटी निधी आणलाय सांगोला तालुक्याला. विकास झालाय भरपूर विकास झालाय. हो. आता दीपक आबा साळुंके आणि शेकाप हे दोघं एकत्र आले, युती झाली, त्याचं काय म्हणजे इथं इफेक्ट? काय नाही, आता त्यांची युती पहिल्यापासूनच आहे. काय फरक पडत नाही त्यांनी. हे काय नगरपालिका सांगोला नगरपालिकेला पण एकत्रच होती. सगळ्या तालुक्यानं बघितलंय, तुम्हाला पण माहिती आहे काय झाले काय घडले. त्यामुळे काय विषय नाही. 100% शहाजी बापूंचं पारडं जड आहे. हो. गावात विकास कामं झालीत का? भरपूर विकास कामं झाली आहेत. शहाजी बापू पाटलांनी लक्ष्मीनगर ग्रामपंचायतसाठी आमच्या 18 ते 20 कोटी रुपये निधी दिलाय. होय, भरपूर कामं झाली बापूंच्या माध्यमातून. कोण आहे उमेदवार शहाजी बापूंचा इथं? तर जिल्हा परिषदसाठी शिला संपतराव माने आणि पंचायत समिती गणातून वाकी पंचायत समिती गणातून सुनीता धनाजी बाड आणि एकतपूर पंचायत समिती गणातून
जानकर काहीतरी आहेत, मला अजून काय माहीत नाही एवढं, पण जानकर आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत. 100% त्यांना यश भेटणार आहे. जशी बापूंचे उमेदवार आहेत ते, त्यामुळं 100% त्यांचं पारडं जड आहे. गेल्या वेळी कोणाचं होतं सदस्य ते झेडपी सदस्य? बापूंच्या पार्टीचाच होता, बापूंचाच होता. अतुल पवार म्हणून होते बापूंचेच, तेच होते. आणि पंचायत समिती पण बापूंचाच होता. म्हणजे हा बाले किल्ला मानला जातो एकतपूर? हो 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 100%. काय नाव आपलं? नागेजोरवर कुठं आहे मतदान? आचकदानी. बर, एकतपूर गटातच आहे. हा एकतपूर गटात. काय सध्या कोणाची हवा आहे? सध्या हवा म्हणजे बापूची. बापूंची का? बापूंची का? बापूंची म्हणजे बापूंची अशी का माहिती, पाईपलाईन आली त्या माळात खोकडं फळत नाही ती, तिथं आम्हाला पाणी आलंय. हां, पाईपलाईन चालू आहे, सगळं काम चालू आहे. हां, एवढी मोठी बाळासाहेब ठाकरे ह्यातली योजनेतली पाईपलाईन जी आहे ती आमच्या रानात आली आहे, म्हणून बापूला मतदान करायचं आहे. बापूकडे बघून आम्ही मतदान करणार आहे, आम्हाला बाकीचं माहीत नाही. तरुण वर्गांचा बापूला पाठिंबा आहे 100%. हां, बापूला मतदान आम्ही 100% करणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, बापू असा माणूस आहे, शब्दाला जगणारा माणूस आहे. 100% आम्हाला पाणी मिळणार आहे. आमच्या रानात पायपा पडले त्या, माझ्या स्वतः रानात माझ्या डॅम झाला आहे. मला कमीत कमी 2 कोटी रुपये मिळतात. हां, मला कमीत कमी 2 कोटी रुपये मिळतात. त्याच्यामुळं आपण बापूला सोडत नाही, किंवा बापूचा आपण 100% पाठिंबा दिलाय, मी दिलाय. ज्या माळात खोकडं फळत नाही त्या माळात पाणी यायला लागले. हां, 100% ही गोष्ट खरी. 50 वर्ष नाही ते काय, 50 वर्ष नव्हं, कुसळं उगावती त्या रानात. हां, निस्ती कुसळं उगावती. कुणी आणलं पाणी? बापून. होय. हां, काम चालू आहे. 100% कामं चालू आहे. ती आता निमी झाली आणि राहिलंय थोडंच. आता डॅम करायचा राहिलाय, तेवढा डॅम होणार आहे. माझ्या रानात येणार आहे ह्या पाठ्याच्या, मला माहित आहे. हां, 100% डॅम होणार आहे, मला माहिती आहे. हां. काय नाव? सचिन बाळ, कुठं आहे मतदान? लक्ष्मीनगर, एकतपूर गटात. बरं, एकतपूर गटातच आहे. काय सध्याच्या आमदारांनी विकास केलाय का? काय 1.5 वर्षात एक नारळ पण फुटला नाही. कसं काय? आणि नुसतं 55 वर्ष जी 5 वर्षात बापूंनी जी केलं का नाही, त्यांनी 55 वर्षात नुसतं राजकारणच केलं. बर, दुसरं काय सुद्धा त्यांना येत नाही. सध्या युती झाली आहे की दीपक आबांची आणि शेकापची? काय ती पहिल्यापासूनच युती आहे. बर, युती कधी नाही, त्यांची कायमच युती आहे. दोघं एकत्र आल्यामुळे ताकद वाढली नाही? काय सुद्धा फरक पडत नाही, काही सुद्धा फरक पडत नाही. लोक हुशार झालेले आहे, ती विकासाला मतदान करणार लोक. बोलतापाला कोण सुद्धा ही जाणार नाही. 55 वर्ष ह्यांनी नुसतं लुटलंच तालुक्याला. 55 वर्षात आज तालुक्याचा किती विकास व्हायला पाहिजे, काय केलं ह्यांनी? आणि ह्यांनी सारखं म्हणतात ना विकास विकास विकास, बापूंनी काय केलं नाही. एक वेळेस त्यांनी हिशेबाला बसव ना बापूंच्या. 5 वर्षाचा विकास आणि तुमचा 55 वर्षाचा विकास मांडा ना, समोर जनतेला पण कळू द्या ना काय तुम्ही विकास केलाय. नुसतं राजकारण म्हणून राजकारण करून काय उपयोग आहे का? हां, तरुणांचा एकूणच कुणाला पाठिंबा? अहो, तरुणांचा नाही, सगळ्यांचाच पाठिंबा शहाजी बापूंना. आता लोक हुशार झाले हो. होय. एकतपूर गट काय वनवे आहे का? सध्या वनवेज आहे, बालेकिल्लाच आहे ना बापूंचा. बापूंचा बालेकिल्ला. हा, लोक विकासालाच मतदान करणार आहेत ना. बर, काय मतदान कुठं आहे? मतदान लक्ष्मीनगर, होय, एकतपूर मध्येच येते. गटात. काय सध्या कुणाच पारड जड आहे या ठिकाणी? सध्या शिवसेना भाजप युतीचं पारडं जड आहे. काय सगळे शिवसेना भाजपच म्हणतात, काय भानगड आहे? तेवढा बापूचा कार्यकर्ते आणि तरुण फळी तेवढी मोठी आहे, मोठ्या प्रमाणात आहे बापूची. आणि पहिल्यापासून बापूचा बालेकिल्ला म्हणून एकतपूर गट ओळखला जातोय. त्यामुळे यंदा आपण 5 वर्षाला बापूच्या शिवसेनेचं सीट बसणार. काय विकास झाला या गटाचा तुमच्या? विकास म्हणजे बापूंनी 55 वर्षात जी विकास केला नाही, ती बापूंनी 5 ते 2.5 वर्षात, तेवढा 2.5 वर्षाचा विकास केला. 55 वर्षात एवढं काय कामं झालं नाही, तेवढे 2.5 वर्षात केला विकास. सध्याचे आमदार करत नाहीत का विकास? कशाला आमदार काय येत पण नाही आणि जात पण नाही. फक्त कोण मैत झालं का मातीला त्यांच्या भेटायला तेवढं येते. कुठं नारळ नाही, कुठं काय नाही, किंवा कुठल्या कामाचं उद्घाटन नाही, किंवा कुठला निधी आलाय मंजूर, हे काहीच नाही. आणि बापूच्या काळात रोज नारळ, रोज उद्घाटन, रोज काय नाही काय स्कीम, रोज काय नाही काय उद्घाटन होत होतं. आणि आता बरोबर आमदार घेऊन 2.5 वर्ष 2 वर्ष होत आले, एकही काम मंजूर, कुठलं काम मंजूर झालं हे मला कुठल्याही जनतेने दाखवा होतं. नाही झालं तुमच्या गावात? कुठलंच काम झालेलं नाही. हे रस्ता बिस्त कोणाच्या काळात झालं? बापूच्या काळात झालेलं आहे. बापूच्या काळात. बापूच्या काळात झालेलं आहे.
आता विरोधक म्हणतात 25,000 पराभव झालाय, आता जिल्हा परिषद देखील अहो ते कशाला काही तर कारणास्तव झाला. कारणास्तव म्हणजे सगळं पक्ष एकीकडं आणि बापू एकीकडं, त्यामुळं झाला ना. सध्या एकतपूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे. काय इथं युती झाली आहे शेकापची आणि दीपक आबांची, काय त्याच्यावर शहाजी बापू पाटलांचं काय इथं? बापू एकटं ऐकत नाही त्याला. बर कसं काय नाही ऐकत. काय ते कामच आहे, ते कामं बापूंचं केले नाव घेतंय काय? कामं केली ती तशी. बर राजवाडीचं पाणी असेल, पुन्हा उजनीचं पाणी आणले, त्याच्यामुळं इकडं बापूचंच वातावरण ताट आहे. बर काही दोघं एकत्र आले तर काय त्याचा काय तोटा होणार नाही का? नाही नाही काय नाही, नाही काय सुद्धा नाही. काय नाव काका? पण बापून 19ला आबाव जरा वेगळं केलं ना. बर 19ला आबा काय म्हणलो तुम्हाला सपोर्ट करा, बर मी तुम्हाला पुढच्या वर्षाला निवडून आणतो. बर आपण बापून पाठिंबाच गेलं ना. बर कधी? आता हे इलेक्शनला 24 ला का? हं ते दोघं 24ला ते बापू बी ना आबा बी राहिली आणि तिसऱ्याचा लाभ तिसऱ्याचा लाभ झाला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तिसऱ्याचा लाभ बर आता कुठं तर मिळून घ्यायचं ह्यांचं नियोजन आहे. बर मिळून सगळ्यांचं. घेते ते का? नाही आता काय? घ्यावं लागलं. सध्या आता विरोधात लढत आहेत की हा जिल्हा परिषद निवडणूक होय. मग मिळवून कसं नगरपालिकेपासून विरोध पडलाय काय? त्यांचा. हो नगरपालिका. बर आमचं मत आहे दोघांनी एक हो. काय आता भाजपमध्ये जाणार आहेत मग दीपक आबा? कोण? दीपक आबा नाही अजून नाही. मग भाजप आता आमची अजून तर नाही. कुठल्या पक्षात आहेत आता ते? थांबा हिच्या मिडिया पुढेच फोन लावतो आबाला. आबा बाजीमध्ये जाणार आहे का? गद्दारी केली बर. जाऊ द्या, विषय सोडा. बर पण शेवटी ती दोघे आम्ही 55 वर्षे मतदान केलं. बर माझ्या कुणाला केलं? गणपतराव देशमुखला. बर. गणपतराव देशमुखचा शब्द होता बर की बाबा मी माझ्या माघारी बर मी आबाला आमदार करणार. बर मग 2019 आहे ना आणि ती उभा राहिलेला 19 हो 19 2019ला गणपतराव देशमुख जिवंत होत. बर होते. त्यांनी आबाला जे उभा करायचं पाठिंबा देऊन ती केला आणि तिकला उभा. बर. मग आबा चिडलं. आबा काय आम्ही कार्यकर्तेच पहिल्यांदा चिडलो. आबाचा विषय लांब आहे. बर आबा म्हणलं मग ह्यानी 55 वर्ष आपल्याला गद्दारी केली म्हणल्यावर आता आपण काय करायचं. बर. आमची सभा झाली ह्याच्या सुतगिरणी बसले त्या हॉलला, काय त्या हॉलचं नाव माहीत नाही मला. तिथं सभा झाल्यावर काय करायचं. बर तर मग म्हणलं आता एकदा आपण बापूला देऊया चान्स. मग बापूजन ह्याचं तुमचा तानाजी सावंत बर बर त्यांची तिघाही चर्चा झाली. मग आमची मिटिंग घेतली होती. आम्ही मिटिंग घेतल्यावर मग ती तानाजी सावंत बाप म्हणली होती एवढ्या बारा आम्हाला निवडून द्या, पुढच्या 25 वर्षाला आम्ही तुम्हाला आमदार करतो. युती व्हायला पाहिजे का दोघांची या पुढच्या निवडणुकीत? होऊ द्या गे, बर. अडचण नाही. होय करता म्हणून तुम्हाला काय वाटतंय? होऊ द्या गे. व्हायला पाहिजे. फक्त दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ लागू. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संग्रामबाड. कुठं आहे मतदान? मतदान लक्ष्मीनगर. सध्या एकतपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली असून तरुणांचा कुणाला पाठिंबा आहे? बापूला 100%. का बापूला का? बापून विकास काम केलेत. आधी 55 वर्षात विकास काम काही झाला नाही. बर परत बापू 2019ला आमदार झाल्यानंतर 5 वर्षात 5,500 कोटी निधी आणला. बर त्यामुळे बापूला तरुणांचा खूप पाठिंबा आहे. बर हा आता त्यांची युती झाली आहे तिकडं कोणाची एकत्र आहेत. किती बी होते हो द्या. होय तरुणांचं रक्त फक्त बापूसाठी सहसळतंय. बर हा होय आणि बापू हा लक्ष्मीनगरचा बालेकिल्ला मानला जातो. बर लीड हा पण आहे म्हणे तो. लीड 650 लीड जाते. बर हा बापूला वैयक्तिक. हो हा वन साइड म्हणलं तर वन साइड आहे. बर हा तर एकूणच आज आपण जिल्हा परिषदेच्या एकतपूर गटामध्ये होतो. या ठिकाणी लक्ष्मीनगरमध्ये तरुण तसेच इतर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला इथं पाहायला मिळाल्या. मात्र या ठिकाणी केलेल्या विकास कामांमुळे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटाच्या उमेदवाराचं पारडं या ठिकाणी थोडंसं जड असल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाब, सांगोला.